सोलापूर शहरातील अंत्रोळीकर नगरातील घरफोडी प्रकरणी पुण्यातील रिक्षा चालकासह चोरी करणाऱ्या सोलापूर शहरातील विधी संघर्ष बालकाला विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे। रिक्षा चालकाला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून विधी संघर्ष बालकाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय 34 राहणार जुना खडकी बाजार पुणे, सध्या राहणार पारशी विहीर सोलापूर व विधी संघर्ष बालक याला अटक केली आहे। विधी संघर्ष बालकाने 2 फेब्रुवारी रोजी अंत्रोळीकर नगरातील घर फोडून तेथील कपाटातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल असा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। विजापूर नाका पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या मदतीने विधी संघर्ष बालकाचा शोध घेतला। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरलेला ऐवज त्याच्या नातेवाईकाकडे असलेल्या अंकित वाल्मिकी याच्याकडे ठेवल्याचे सांगितले। पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सुशांत वराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड, सहाय्यक फौजदार अप्पा पवार, सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकळ आदींनी पार पाडली। 4/2/2026 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हे दाखल करण्यात आला होता। त्यात डीसीपी श्री कबाडे, पीएचडी दादा गायकवाड, पीएचडी वराळे, पीएचडी शीतल आणि त्यांच्या पूर्ण चमूने अत्यंत उत्तम कामगिरी करून ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एफआयआर नुसार 24 तोले सोने या घरफोडीमध्ये चोरी झालेल्या अशा फिर्याद होतं। त्यापैकी यांनी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्यांच्या नातेवाईक एक विधी संघर्ष बालक अशा 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 22 तोले सोने रिकव्हर करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास यात चालू आहे। उर्वरित जे काही ज्वेलरी आहे तेही आम्ही खात्री करून रिकव्हर करण्याची प्रक्रिया चालू आहे। या उत्तम कामगिरीबद्दल पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो।